यमक जोडून शब्दांना सुरुवात करते. सर्वप्रथम महाराज मी तुम्हाला कोटी कोटी वंदन करते. तुम्ही भरभरून मला आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करते. सर्वप्रथम महाराज मी तुम्हाला कोटी कोटी वंदन करते. तुम्ही भरभरून मला आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करते. महाराज आज तुम्हाला कथा सांगून 7 दिवस पूर्ण झाले आहे. असं वाटत आहे जणू काही आमचं जीवन सार्थक झालं आहे. महाराज आज कथा करून तुम्हाला 7 दिवस पूर्ण झाले आहे. असं वाटत आहे जणू काही आमचं जीवन सार्थक झालं आहे. कथाकार बरेच येतात आणि कथाकार निघून चालले जातात. कथाकार बरेच येतात आणि कथाकार करून निघून जातात. पण महाराज तुम्ही नुसती कथा नाही करत तर प्रत्येकाचं मन परिवर्तन करून जातं. महाराज तुम्ही नुसती कथा नाही करत तर प्रत्येक माणसाचं मन परिवर्तन करून जातात. काय सांगा तुमच्या सुमन शब्दांविषयी ज्याच्याने तुम्ही प्रत्येकाचं मन जिंकलं आहे. काय सांगावं तुमच्या या सुमन शब्दांविषयी ज्या शब्दांनी तुम्ही बोरखेड्यावाल्यांचं मन जिंकलं आहे. मला असं वाटतं आहे जणू काही तुम्ही जग कल्याणासाठी आणि हे भागवत कथा सांगण्यासाठी जन्मले आहेत. मला असं वाटतं जणू काही तुम्ही जग कल्याणासाठी आणि भागवत कथा सांगण्यासाठी जन्म घेतला आहे. या 7 दिवसात महाराज तुम्ही आम्हाला काय दिलं ते मी शब्दात वर्णू शकत नाही. या 7 दिवसात तुम्ही आम्हाला काय दिलं मी ते शब्दात वर्णू शकत नाही. पण महाराज तुमच्याकडून ऐकलेली कथा मी आयुष्यभर विसरणार नाही. पण तुमच्याकडून ऐकलेली कथा मी आयुष्यभर विसरणार नाही. ना कुठला अभिमान महाराज तुम्हाला, ना तुम्ही कोणाकडून अपेक्षा करत नाही. कुठला अभिमान नाही महाराज तुम्हाला, ना तुम्ही कोणाकडून अपेक्षा करत नाही. म्हणून तर महाराज तुम्हाला ज्या तारखा भेटलेल्या राहतात त्या तारखांची तारीख कमी होत नाही. ना तुम्ही कधी अभिमान करतात ना तुम्ही कोणाकडून अपेक्षा करत नाही. म्हणून तर महाराजांची तारीख कधी कमी होत नाही. काय सांगावं तुमच्या या प्रांजळ स्वभावाविषयी ज्या स्वभावामुळे तुमचं प्रत्येक ठिकाणी नाव निघत असतं. काय सांगावं तुमच्या या प्रांजळ स्वभावाविषयी ज्या स्वभावामुळे तुमचं प्रत्येक गावाला नाव निघत असतं. म्हणून तर तुम्ही गेल्यानंतर कितीतरी दिवस तुमचं चिंतन लोक करत असतात. म्हणून तर तुम्ही गेल्यानंतर कितीतरी दिवस लोक तुमचं चिंतन करत असतात. महाराज तुमच्या या 7 दिवसाच्या कथा ऐकून खूप काही मनाला समाधान होतं. तुमच्या या 7 दिवसाच्या कथा ऐकून खूप काही मनाला समाधान होतं. म्हणून तर महाराजांना अयोध्येची देवनगरी जिथे खगेंद्र महाराजांना बोलवलं होतं. महाराज तुमच्या कथा ऐकून प्रत्येकाच्या लोकांना समाधान होतं. म्हणून तर अयोध्या जशी देवनगरी जिथे लोक पास घेऊन जात होते तिथे खगेंद्र महाराजांना लोकांनी बोलवलं होतं. असे आहे आपले खगेंद्र महाराज. काय सांगावं तुमच्या कथाविषयी आणि भागवत विषयी जितकं सांगितलं तितकं कमी आहे. काय सांगावं तुमच्या कथेविषयी, गोडवाणीविषयी आणि तुमच्या भागवत कथेविषयी जितकं सांगितलं तितकं कमी आहे. आज मी उभी राहून इथे बोलत आहे हे माझं अहोभाग्य आहे. आज मी इथे उभी राहून तुमच्याविषयी बोलत आहे हे माझं अहोभाग्य आहे. महाराजांनी मनावर आपला विषय घेतला होता. मनावर तर महाराजांनी आध्यात्मिक मनाविषयी बरंच काही सांगितलं. मी 4 ओळी माझं आत्मी मन सांगू इच्छिते. आयुष्यात जर का काही कमवायचं असेल, पैसे तर सर्वच कमवतात, पण कोणाच्या तरी मनात जागा करा. मन जिंकणं हे तितकंच कठीण आहे जितकं एका परीक्षेत पास होणं आहे. महाराजांनी मनाबद्दल बरेचसे उदाहरणं दिले. मन जिंकताना तितकाच त्रास होतो जितका एका परीक्षेत पास होतो. म्हणून पैसे सर्व लोक जपतात आणि म्हणतात ना की महाराजांनी बोलत होते पण महाराज मध्येच अटकले. आपल्याला तर सगळं जग आवडतं पण आपण कोणाला आवडतो हे जास्त गरजेचं तर आपल्याला सगळंच जग आवडतं. आपल्याला तर सगळंच जग आवडतं पण आपण कोणाला आवडतो हे गरजेचं आहे. आणि नुसतं आवडणं गरजेचं नाही तर कायमस्वरूपी त्याच्या हृदयात जागा करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी चांगलं मन ठेवणं गरजेचं आहे. चांगलं मन ठेवायला पैसा लागत नाही. महाराजांनी जो पुढचा विषय घेतला आहे मी अपेक्षा करते की ते सगळ्यांनी महाराजांनी दृष्टी हा विषय घेतला आहे तर त्याच्याने बऱ्याच लोकांना फरक पडावा अशी माझी इच्छा आहे. कारण म्हणतात ना दृष्टी ही 2 प्रकारची असते, एक चांगली आणि एक वाईट. आपली जर का दृष्टी वाईट असेल तर आपल्याला सारं जग वाईट दिसेल. आपली दृष्टी जर का निर्मळ असेल, आपली दृष्टी जर का चांगली असेल तर आपल्याला सगळ्या बायका सगळे माणसं चांगले दिसतील. म्हणून महाराजांनी जो विषय शोधला आहे तो मला खूप आवडला. आणि पुढच्या वेळेस जर का माझं नशीब असेल, माझं मन तयार असेल तर मी ह्या विषयामध्ये नक्की बोलेन. आता 4 ओळी बोलू इच्छिते. दूध में चावल गिरे तो उसे खीर कहा जाता है. दूध में चावल गिरे तो उसे खीर कहा जाता है. कथा अगर खगेंद्र महाराज की सुनो तो उसे तकदीर कहा जाता है. कथा अगर खगेंद्र महाराज की हो तो उसे तकदीर कहा जाता है. सुख में जो साथ देते हैं वो रिश्ते कहलाते
कहलाते हैं। सुख में जो साथ देता है वो रिश्ता कहलाता है, लेकिन दुख में अगर भागवत हो तो फरिश्ता कहलाता है. माझे 2 शब्द संपवते. महाराज, जर का माझ्या शब्दावाणीतून छोट्या मोठ्या